नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण राया मंजिरीचं वेडं प्रेम पाहून आता इथे इंद्रायणीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इंद्रायणीने आता रायाच्या बुटामध्ये खेळ ठोकलेले असतात. कारण जेणेकरून राया या टेस्टमध्ये फेल व्हावं, म्हणजे त्याला पोलीस ऑफिसर बनता येऊ नये, असा सगळा इंद्रायणीचा डाव असतो. आता लगेच रायाची बॅग त्या ऑफिसरने आता राया शेजारी नेऊन ठेवलेली असते. राया मात्र अगदी झोपेच्या गुंगीत असतो. तेव्हा तो ऑफिसर रायाकडे बघतच म्हणू लागतो, विशाल भोसले, आज तुला जशी झोप लागली ना, तसंच तुझं नशीबही झोपणार आहे. तू हरणार आहे या टेस्टमध्ये विशाल भोसले, असे म्हणताच तो ऑफिसर तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता इंद्रायणी रायाकडे बघतच म्हणू लागते, विशाल भोसले, तू मला चॅलेंज देऊन जी हिंमत केली ना, त्याची आज किंमत मोजावी लागणार आहे तुला. बघ, आज काहीही झालं तरी तू ही टेस्ट जिंकू शकत नाही. तू पोलीस ऑफिसर बनूच शकत नाही. कारण ही इंद्रायणी तुझं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणारच नाही, असं इंद्रायणीने ठरवलेलं असतं. तेवढ्यात मंजिरी धावतच रायाजवळ येते. पण राया मात्र सुम्म झोपलेलं असतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, राया, अरे उठ. अरे तू तर ग्लानीत गेलाय राया, असं करून नाही चालणार. राया उठ, अरे टेस्टची वेळ झाली, तुझं नाव पुकारलं गेले, राया उठ. त्यावर लगेच आता मंजिरीला काय करावं, कसं रायाला उठवावं काही सुचत नाही. ही काकू पण ना, हिच्यामुळे आज रायाची अशी अवस्था झाली. आता लगेच मंजिरी पटकन बॅगमधनं पाण्याची बॉटल काढते आणि रायाच्या तोंडावरती पाणी शिंपडते. आता रायाला जाग आलेली असते, पण तो झोपेच्या गुंगेतच असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया उठ. राया, आपल्याला झोपायचं नाहीये, आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय. ही शेवटची संधी आहे राया, त्यामुळे प्लीज राया, तू झोपेत जाऊ नको. आज काही करून तुला आपलं प्रेम जिंकवायचंय आणि तुला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय रे राया. प्लीज ना, झोपू नको, उठ. तुझं नाव पुकारलं गेले, टेस्टची वेळ झाली, चल पटकन. तेव्हा राया लागतो, झाली मिस बार, पण मला नाही वाटत ग, हे सगळं अशक्य आहे. माझी झोप डोळ्यावरनं हटतच नाहीये, शक्य नाहीये, मी ही टेस्ट नाही जिंकू शकत. त्यावर मंजिरी येऊ लागते, राया, अशक्य हा शब्द तुझ्यासाठी बनलाच नाहीये. आपल्या पांडुरंगाची ताकद तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या मिस फायरचं प्रेम तुझ्यासोबत आहे. त्यामुळे अशक्य हे तुझ्यासाठी काहीच नाहीये. तू जे काही करशील ते चांगलंच होणार आहे. चल, तू धाव, तू नक्की जिंकशील. मी आहे ना तुझ्यासोबत. आपलं प्रेम जिंकणार. आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं की नाही. मग राया चल ना, असं नको करू. राया आता कसाबसा उठलेला असतो. मंजिरी लगेच त्याच्या हातात बॅग देते. हे बघ, यात तुझं सामान आहे, तू जाशील ना व्यवस्थित. जा पटकन, सगळे कॅन्डिडेट्स आले तिकडे. आता लगेच राया इकडे आलेला असतो. इंद्रायणी मात्र रायाच्या या अवस्थेवरती हसत असते. कारण रायाला धड चालता येत नसतं. अशा अवस्थेत तो कसा धावणार आणि कसा जिंकणार, हे बघूनच इंद्रायणीला हसायला येत असतं. त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र मोठं टेन्शन आलं असतं. राया नक्की धावेल ना, तो जिंकेल ना. तो जर ही टेस्ट जिंकला नाही तर नाही 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 नाही, असं होऊन चालणार नाही. आज काही करून रायाला टेस्टमध्ये पास व्हावंच लागेल, असं आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते. तर आता लगेच टेस्ट घेण्यासाठी जे ऑफिसर असतात ना, ते सगळ्या कॅन्डिडेटला म्हणू लागतात, चला सगळेजण रेडी आहेत ना, आपण लगेच आता सुरुवात करूया. तर आता इथे सुरुवात झालेली असते. सगळेजण धावू लागतात. पण रायाला मात्र झोपेमुळे काही धावणं जमत नाही. तो आपला हळूहळू ग्लानीत चाललेला असतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया झोपू नको, राया उठ. तुला जिंकायचे राया, उठ राया. काय करू मी, रायाची ग्लानी जातच नाहीये. त्याची झोप उडवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. हे सगळं त्या काकूमुळे झालंय. आज जर काकूने त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या नसत्या तर राया धावला असता आणि ही टेस्ट जिंकला असता. पण नाही नाही, आज काही करून ही झोप मला उडवावीच लागेल. आजपर्यंत लोक विजयासाठी जल्लोष साजरा करायचे, ढोल वाजायचे, पण मी आज माझ्या रायाची झोप उडवण्यासाठी ढोल वाजवणार. मंजिरी धावतच आतमध्ये जाते आणि एक मोठा ढोल घेऊन येते. आता इंद्रायणी मात्र मंजिरीकडे बघून हसत असते. कारण आता हा ढोल वाजवल्यानंतर निदान राया झोपेतनं जागा तरी होऊ शकतो. यासाठी आता मंजिरीने जोरजोरात ढोल वाजवायला सुरुवात केलेली असते. ज्या क्षणाला आता ढोल वाजायला लागतो त्या क्षणाला रायाची झोप उडालेली असते. राया जरा धावू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया धाव, राया तू जिंकणार आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, राया पळ. आता राया मात्र जसा जसा ढोल वाजेल तसा तसा जागा होत आता पळू लागतो. मंजिरीला जरा बरं वाटतं. मंजिरी आता त्याच्या पाठोपाठच ढोल वाजवत आता त्या रिंगणाभोवती गोल पळत असते. राया पळ, तू जिंकणार आहे, तुला जमणार आहे, असं प्रोत्साहन त्याला देत असते.
तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, विठुराया, आज मला माझ्या मिसफायरचं स्वप्न पूर्ण करायचे रे. माझ्या अंगात तेवढी शक्ती दे, कारण माझ्या डोळ्यावरती झोप आणि माझ्या खांद्यावरती माझ्या मिसफायरच्या स्वप्नाचं ओझं आहे आणि मला हे ओझं उतरवायचं आहे. माझ्या मिसफायरचं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे. पांडुरंगा, मला शक्ती दे रे. आता मात्र इथे पांडुरंगाच्या शक्तीने आपला राया जोरात धावू लागतो. आता मंजिरीलाही बरं वाटतं, कारण रायाची झोप जरा बाजूला झालेली असते आणि तो धावायला सुरुवात करतो. पण इंद्रायणीला धक्का बसतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, नाही विशाल भोसले, तुला पोलीस ऑफिसर बनून चालणार नाही. मी तसं होऊच देणार नाही. बघ, तुला जेवढं धावायचंय ना तेवढं धाव, पण शेवटी तू हारणारच आहे एवढं लक्षात ठेव. कारण तसा सगळा बंदोबस्त मी केलाय. कारण आता इथे इंद्रायणीने रायाच्या बुटामध्ये खिळे घातलेले असतात. आता जसा जसा राया धावू लागतो तसे तसे ते खिळे त्याच्या पायात टोचू लागतात. त्या क्षणाला राया धडकन खाली पडतो. आता मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मंजिरीला लागते, राया, राया उठ. राया, असं करून चालणार नाही. राया उठणार आहे, तुला माझं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही. राया उठ. आता लगेच मंजिरी रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण इंद्रायणी आणि तो ऑफिसर आता मंजिरीवरती हसू लागतात. त्याच वेळेस आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. आता या पडलेल्या रायाला कसं उठवायचं. तेव्हा लगेच इंद्रायणी हसतच लागते, राया, झोप लादू आणि तुझं नशीबही. आता तू नाही उठणार. तुझ्या मंजिरीला जे करायचंय ना ते करू दे. असे म्हणत रायावरती हसत असणारी इंद्रायणी मंजिरीकडे बघू लागते. त्याच वेळेस आता पटकन शशिकला आणि घोरपडे तिकडे आलेले असतात. शशिकला येता क्षणी आता बॉटलभर पाणी रायाच्या तोंडावरती फेकते. आता मंजिरी काकूकडे बघू लागते. तेव्हा लगेच शशिकला लागते, राया, अरे हेच का तुझं माझ्या मंजिरीवरचं प्रेम आणि हेच का तुझं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द. अरे माझ्या मंजिरीने तुझ्या प्रेमासाठी किती खस्ता खाल्ल्यात, काय काय केले, मग तिचं एक स्वप्न तू पूर्ण करू शकत नाही. उठ लवकर आणि माझ्या मंजिरीचं स्वप्न पूर्ण कर. अरे राया म्हणजे काय चीज आहे तुला माहिती आहे ना. अरे रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे राया, तुला तुझा शब्द पूर्ण करायचा आहे. तुझ्या मिस फायरसाठी, तुझ्या प्रेमासाठी तुला पोलीस ऑफिसर बनायचंय. उठ राया उठ. आता मात्र लगेच रायाला जाग आलेली असते. त्याच वेळेस राया आता पांडुरंगाचं नाव घेतो. पंढरीनाथ महाराज की जय. आता रायात एक वेगळी शक्ती संचारलेली असते. पांडुरंगाच्या कृपेने आता राया जोर जोरात धावू लागतो. आता थोडे शेवटचे 3च राऊंड राहिलेले असतात. आता मात्र लगेच राया जोर जोरात धावू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राय पळ. राय तू जिंकणारे, राया पळ. राया मात्र आता 4थ्या नंबरवरती जिंकलेला असतो. त्याच वेळेस आता राया धडकन तिथे येऊन खाली पडतो. मंजिरी पटकन रायाला आता तिथे बसवते आणि घट्ट त्याला मिठी मारते. आता शेवटच्या क्षणाला राया जिंकलेला असतो. शशिकला, घोरपडे सगळ्यांना खूपच आनंद होतो. मंजिरी तर आता पटकन रायाला मिठी मारते. राया, तू करून दाखवलं. राया, तू करून दाखवलं असे म्हणत मंजिरीला खूप आनंद झालेला असतो. आता राया मंजिरीने एकमेकांना मिठी मारली हे बघून इंद्रायणीचा मात्र जळफळाट होतो. इंद्रायणीला खूपच राग येतो. त्याच वेळेस घोरपडे आता शशिकलाजवळ येतो आणि म्हणू लागतो, शशिकला, वा, आज मानला, आज खरं कळलं की तुला पण मन आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, प्रत्येक माणसाला मन असतं आणि मी पण एक माणूस आहे एवढं लक्षात ठेव. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो, नाही तुला मन आहे हे कळलं, पण हे समज कसं. त्यावर शशिकला म्हणू लागते, चूक झाली घोरपडे माझ्याकडनं. माझी चूक मला कळली, म्हणूनच ती निस्तरण्यासाठी मी घाईघाई तिकडे आले. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी तिकडे येते आणि मला लागते, शशिकला, ते म्हणतात ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते, तसं काहीतरी झालंय आज. असे म्हणत इंद्रायणी शशिकलाकडे बघून हसू लागते. शशिकलाला राग येतो. काय म्हणायचंय तुला. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, मला काय म्हणायचे ना हे तुला चांगलंच माहिती आहे शशिकला. अगं काय करायला चालली होती आणि काय करून बसली. मला म्हणाली की तुझी धाव जिथे संपणार आहे ना तिथे या शशिकलाचे रस्ते सुरू होणार आहे आणि हे असले रस्ते एकदम फुसका बार निघाली की तू. त्यावर लगेच शशिकला म्हणते, इंद्रायणी बास, मी आता एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो, आवाज चढवायची गरज नाही. हे सगळं का आणि कशासाठी केलं ते सांग सविस्तरपणे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, सांगते. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्कीच सांगते. हे सगळं मी का केलं माहिती. कारण याला माय लेकीचं प्रेम म्हणतात. एका आईचं आपल्या लेकीवरती असणारं प्रेम, तिच्या मुलीसाठी तुटणारा जीव. अगं माझी मुलगी मंजिरी तिच्या रायासाठी तीळ तीळ तुटत होती, तळमळ करत होती. तो जिंकावा म्हणून
जीवापाड प्रयत्न करत होती आणि तिची ही तळमळ तडफड मला बघवतली नाही, म्हणून मी हे सगळं केलं आणि रायाला या टेस्टमध्ये पास करण्यासाठी माझा निर्णय बदलवला. अगं तू जर आई आहेस ना, तुला तुझ्या लेकीच्या बाबतीत कळत नाही, पण मी एक आई आहे आणि माझं काहीच वेगळं आहे जे तुझ्याकडे नाही आहे, म्हणून तू आज अशी आहे. तेव्हा इंद्रायणी लागते बास, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ही फालतूची बडबड नाही. शेवटी तू हरलीस शशिकला. तू जे म्हणाली ते तू केलंच नाही. त्यावर शशिकला मला ते करणारच नाही, कारण राया माझा जावई आहे आणि माझ्या मंजिरीचं स्वप्न हे माझं स्वप्न आहे. आणि जशी मी हरत नाही तसा माझा रायाही हरणार नाही आणि माझी मंजिरी हरणार नाही. तो पोलीस ऑफिसर बनणार. तेव्हा इंद्रायणी लागते बास, हे बोलण्यासाठी खूप झाले शशिकला. अगं लगेच काय तुझ्या जावयाच्या अंगावरती वर्दी पडणार आहे? शक्य नाही आहे ते. तो पोलीस ऑफिसर होऊच शकत नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते राया म्हणतात त्याला. राया तुला माहिती नाही आहे इंद्रायणी, तो पोलीस ऑफिसर बनणार. त्याच वेळेस आता इकडे रायाला मात्र खूपच खेळ टोचलेले असतात, त्यामुळे त्याच्या पायातनं सगळं रक्त निघालेलं असतं. आता मंजिरीचं लक्ष रायाच्या पायाकडे जातं. तो आई ग करू लागतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया अरे काय झालंय तुला? काढ काढ ते शूज पटकन. आता मंजिरी रायाचे शूज काढते. आता मंजिरीला त्याचे पाय बघून धक्काच बसतो, कारण संपूर्ण पायात त्याला खेळ टोचलेले असतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया, हे सगळं काय आहे आणि कोणी केलं असावं? चल चल बरं पटकन तू. आता मंजिरी लगेच रायाला एका खुर्चीवरती बसवते. त्याच वेळेस आता लगेच रायाचा जो क्लासमेट असतो ना, तो इंद्रायणीजवळ येतो आणि म्हणू लागतो मॅडम हा घ्या आजच्या टेस्टचा फायनल निकाल. आता लगेच इंद्रायणी मंजिरीकडे बघते आणि म्हणू लागते बरं झालं मंजिरी विशाल तुम्ही दोघे इथेच आहात. आता फायनल रिझल्ट तुम्ही ऐकून घ्या. कसं आहे ना, तुम्हाला जरी आनंद झाला असला ना, तरी तुमचा हा राया या टेस्टमध्ये फेल झाला आहे. आता हे ऐकून घोरपडे शशिकला आणि मंजिरी या सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते वेड्यासारखं काही बरवू नको हां. राया पास झालाय आम्ही बघितलंय ना, तो धावलाय. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते हो, पण इथे फक्त 3च सीट्स उपलब्ध आहेत आणि राया चौथा आलाय तुमचा. त्यामुळे आत्ता तरी राया पोलीस ऑफिसर बनू शकणार नाही. आता त्याची संधी संपली. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मुद्दाम करतेस ना? मुद्दाम करते हे सगळं? राया राया मला माफ कर रे. आज मी जे केलं त्या चुकीमुळे तुझी संधी गमावली. आज जर मी तुला झोपेच्या गोळ्या दिल्या नसत्या तर तू 1 नंबर धावून आला असता, पण हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्यावर लगेच आता मंजिरी लागते नाही काकू, या सगळ्यात जर तू एकटी असती तर ठीक होतं, पण हे सगळं कोणीतरी जाणून बुजून करते. माझा राया या टेस्टमध्ये हरला नाही, त्याला हरवलं गेलंय. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते हो मंजिरी, तुला काय म्हणायचंय? मी काय केलंय? नाही, तुला जर म्हणायचं असेल हे मी केलंय तर तुझ्याकडे काही पुरावे आहेत? असेल ते दाखव. तेव्हा मंजिरी म्हणू लागते पुरावा हवाय तुम्हाला? हे बघा. आता मंजिरी लगेच रायाचे सॉक्स काढते आणि रायाच्या पायाला जे खेळ टोचले असतात ना, ते दाखवते. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते मंजिरी तुला काय म्हणायचंय? हे सगळं मी केलं, हे असं मी काही केलेलं नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो बास मॅडम. अहो मॅडम तुमच्याकडनं मला ही अपेक्षा अजिबात नव्हती. मला हरवण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल? अहो मॅडम मी तुमच्यावरती किती उपकार केले. तुम्ही म्हणेल तो शब्द झेलला, तो पूर्ण केला. तुमच्यासाठी मी सिक्रेट मिशनसाठी गेलो आणि 2 वर्ष गुंड बनून राहिलो. खूप काय काय सहन केले, ते फक्त तुमच्यासाठी. आणि आज तुम्ही सगळे उपकार विसरलात आणि मला हरवण्यासाठी या पातळीवरती गेला. तेव्हा लगेच इंद्रायणी लागते बास विशाल भोसले, मला पुढे काही ऐकायचं नाही आहे. जे झालं त्यातच तुझं भलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कान उघडे ठेवून, तू पोलीस ऑफिसर होऊच शकत नाही. तेव्हा मंजिरी लागते बास, करणं आणि करून दाखवणं यात फरक असतो. आज जर माझ्या रायाची अशी अवस्था केली नसती तर तो अव्वल नंबरने जिंकला असता मॅडम. पण तुम्ही सगळे हे घडून आणले. पण मी तुम्हाला चॅलेंज देते, माझा राया पोलीस ऑफिसर होणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इंद्रायणी हसतच म्हणू लागते मंजिरी तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार, ते कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मॅडम, तुम्हाला वाटतंय ना माझा राया हे चॅलेंज जिंकू शकत नाही, तर या मंजिरीचं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. माझा राया आता येणार तर तुमच्यासमोर वर्दीतच. आता राया मंजिरी त्यांचं हे स्वप्न कसं पूर्ण करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.